अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसाने इतका हाहाकार केला आहे की आपण पाहू शकता की या ठिकाणी शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। रात्री 3 ते 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि पाऊस इतका मुसळधार होता की या ठिकाणी त्यांनी असा प्रलय आणला आणि संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला फक्त पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। इथून जो एक लोहारा जो आहे, लोहारा गाव तिथला जो पूल त्या ठिकाणी बंद होता, तर त्यासोबतच इथे पारस आणि या मनारखेड जाणारा रस्ता या ठिकाणी बंद झाला होता। नाल्याला या ठिकाणी पूर आला होता। आपण पाहू शकता की हा जो प्रकल्प आहे, हा पाण्या आपला जो आहे इथला वीज प्रकल्प आहे पारसचा, याच्याही समोर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या शेतामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 फूट सध्या आपल्याला पाणी साचलेलं दिसत आहे। ही पिकं जी आता ही पिकं छान पिकं असताना आलेली असताना या ठिकाणी आता सदृश्य पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी आता शेताला ज्या तलावाचं स्वरूप आलेलं आहे 1 ते 1.5 फूट या ठिकाणी पाणी आहे। आणि हवामान खात्याने या ठिकाणी अजून 3 ते 4 दिवस पाऊस सांगितलेला आहे आणि आजही ज्या ढगाळ वातावरण आहे, पण रात्रीच्या सुमारास जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मनारखेड असो किंवा आजूबाजू पारस असो किंवा आजूबाजूचे गाव आहे या ठिकाणी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। पण सध्या पाऊस उसरलेला आहे, पण अजूनही सध्या जो आहे हवामान खात्यानं पाऊस जो आहे अजून सांगितलेला आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।